कारे सर आहेत, तदनंतर परेशजी महाजन असतील, तदनंतर आपण खऱ्या अर्थानं दिनेशजी नाईक असतील, त्यांच्या समवेत आपण खऱ्या अर्थानं शिवराम वैती सरांना पाहतोय आणि सगळे नामांकित पंच या स्पर्धेकरता अखंड मी तर म्हणेन की जी एक मोठी परंपरा आहे या क्रिकेटची. जेवढं क्रिकेट या पंचांनी खेळलं आहे, कारण फार मोठा इतिहास आहे. कल्याण त्रिशूल संघाच्या माध्यमातून बाळा इकारे सरांना ज्यावेळी आम्ही पाहायचो की ज्यामध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील बहुसंख्य तरबेज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळायचे, ज्यामधून आपण बहुसंख्य नाईक विनोद नाईक यांना पाहिलं, बाळा इकारे असतील, निलेश म्हात्रे यांना देखील पाहिलं, मोठा गाव मॅन फ्रॉम मोठा गाव. आणि मी तर म्हणेन की या महाराष्ट्राच्या पटलावर ज्यावेळी MRI बॉलचा उदय झाला त्यावेळी या व्यक्तिमत्वांनी इतकं उंचीचं क्रिकेट खेळलं. त्यामध्ये आम्ही बऱ्याचदा उल्लेख करतो दिनेश नाईक यांचे बंधुराज, अर्थातच रणजित नाईक. बऱ्याचदा उल्लेख होतो की चॅलेंजच्या मैदानात फार जास्त षटकार मारण्याचा कारनामा या खेळाडूच्या नावावर आहे. तर असा मोठा क्रिकेटचा प्रदीर्घ पाठबळ आणि त्यामागची प्रदीर्घ कारकीर्द असलेले सगळे पंच, परेश महाजन सरांबद्दल काही बोलायला नको, कारण खूप जास्त क्रिकेट या कोणगावकरांसाठी खेळलं आहे आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये देखील ते स्वतः सारस्वत आहेत. त्यानंतर शिवराम वैती सर देखील. तर या सगळ्या नामांकित पंचांकरिता पहिल्यांदा एक मानाचा सलाम देऊयात आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या दिशेनं वळतोय. पहिल्या फेरीचा 2 सामन्यांचा जर खेळ आपण पाहिला, पहिल्या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघ अर्थातच कोणगावकरांच्या विरोधात ज्यांनी भला मोठा बलाढ्य विजय मिळवला, तब्बल 90 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. आणि दुसरा सामना आपण पाहिला ज्यामध्ये बोलबाला राहिला रवी वायले या फलंदाजाचा. खरं तर ओळख झाली या खेळाडूची 2018 मध्ये माझ्याशी. तब्बल त्याची बॅटिंग पाहत असताना रायगड नगरीमध्ये या खेळाडूनं 1 लाख रुपयाची स्पर्धा ज्यावी होती. विकी म्हात्रे आज नाही आहेत, त्या खेळाडूचा जरूर उल्लेख करेन मी वसार संघासाठी, कारण काहीतरी उद्योगधंदा नोकरी प्रपंचाकरता बऱ्याचदा आपल्याला क्रिकेटमधून देखील रजा घ्यावी लागते आणि तसंच काहीचं कारण, त्यामुळे विकी म्हात्रे मात्र पोहोचू शकले नाहीत या स्पर्धेकरता. परंतु सूरज दुधकर या खेळाडूवर देखील बरीचशी निर्भरता असणाऱ्या वसार संघाची. प्रणय पाटीलला कसं विसरून चालेल, जो खारबाव संघाला प्रमोट करतोय, अर्थातच पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. म्हणजे तुल्यबळ लढत आहे. तुल्यबळ लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल की दिग्गज संघांचा समावेश आहे आणि हे दोन्ही दिग्गज संघ सध्या पटलावरचा राजा कोण हे ठरवण्याकरता अर्थातच हे खऱ्या अर्थानं पटलावरचा राजा अगदी आजच्या दिवसातला सरसेनापती कोण हे मात्र अगदी आपल्याला सायंकाळच्या सुमारास कळू शकेल. अर्थातच आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या नामांकित 8 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झालाय. गोलंदाजी मागवर गोलंदाज तयार, अर्थातच ऋषभ काठे आणि समोर रवी वायले द लेजेंड ऑफ टेनिस क्रिकेट. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय, पहिलाच बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध बॉल चाललाय. समोर क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतायत ऑर्थोडॉक्स डीप काव कॉर्नर मधून. तत्पूर्वी 2 धावा सहज गतीनं कंप्लीट केल्या गेल्यात. याच 2 धावांचा आलेख मात्र धावफलकाचा श्री गणेशा करतोय. धावफलकाचा शुभारंभ या स्पर्धेतून निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एक आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज प्रॉमिस डे आणि याच प्रॉमिस डेच्या वतीनं कुठेतरी इतिहासाची देखील आठवण होतीये. खरं तर राजा आधी लगीन कोंढाण्याचं मगच आपल्या रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे इतिहासातील एक युगपुरुष म्हणून त्यांची ओळख आपण पाहिली. चांगला स्ट्रोक, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रेंज मधून, चेंडू निघून जाईल. दन 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 करत चेंडू सीमा पार येतोय रवी वायलेच्या बॅट मधून. एक दर्जेदार चौकार. परंतु प्रॉमिस कसं असावं, राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. वीर तानाजी मालुसरे, राजा तुम्ही विशालगड गाठा, एक गनिम सुद्धा पुढं सरकू देणार नाही. वीर बाजी प्रभू देशपांडे, राजा 60 मावळं द्या, एका रात्रीत गड घेतो कोंडाजी फर्जंद. अगदी माझ्या स्वराज्यातल्या गवताच्या काडीला देखील धक्का लागू देणार नाही, ही रयतेसाठीची कमिटमेंट. हा प्रॉमिस डे छत्रपती शिवरायांच्या नावानं. अर्थातच जयंती आणि उत्सव
अगदी 19 फेब्रुवारीला जल्लोषानं आपण सर्वजण. वॉट अ बॉलिंग, सुपर्ब, इट्स अ मास्टरपीस. चेंडूवर रिझल्ट काही येईल परंतु बॉल खूप तुफान दर्जानं हाताळला होता. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांमार्फत आणि एक धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहाल तर 7 आकड्यावर हाच आकडा होता. प्रतापराव गुजर अगदी आरमार दलाचे प्रमुख अर्थातच सिद्दी हिलाल, सिद्दी कासम खान यांच्या साथीनं आजचाच दिवस आहे 11 फेब्रुवारी. 1658ला पहिल्यांदा आरमार दलाची उभारणी केली छत्रपती शिवरायांनी आणि खऱ्या अर्थानं एक वेगळ्या दर्जाचं इंडियन नेव्हीला सशक्त करणारा आरमार दलाचा प्रमुख कोण, तर मग माझा आराध्य महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. परंतु बॉल चाललाय मैदानाच्या आतून, ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरमध्ये चुकी घडली एक क्षेत्ररक्षकाच्या हातून. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. या चौकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 11 फेब्रुवारी 1658. अर्थातच छत्रपती शिवराय द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आपण सातत्यानं त्यांना म्हणत आलो, परंतु महाराजांनी विश्वास दर्शवला सर्वधर्म समभावावर. कारण मुस्लिम धर्मीय असताना देखील सिद्दी हिलाल आणि सिद्दी कासम खान या 2 व्यक्तिमत्वांवर पहिल्यांदा आरमार दलाची नेतृत्वता किंवा जबाबदारी दिली आहे. सर भावेश पवार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण त्यांना विनंती करूयात की मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. द प्राऊड ऑफ भिवंडी म्हणून टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा राजा अर्थातच भावेश पवार याला आपण मंचावर आमंत्रित करूयात. हा बॉल पुन्हा एकदा लॉंग लेगमधून फाईन लेग डीप झोनमधून निघून गेला 4 धावांसाठी. एकापाठोपाठ एक 2 चौकार आलेत आणि याच 2 चौकारांच्या मदतीनं धावांचा आलेख जाऊन पोहोचला आहे तो मात्र 15 रन्स. नितीन याआधी देखील खूप चांगली साथ दिली रवी वायलेला. असं म्हणतात तुमचा पाठीराखा सशक्त असणं फार गरजेचं आहे आणि तोच पाठराखण करणारा पाठीराखा नितीन मात्र रवी वायलेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तेच मैदानातून त्याची खेळी बोलतीये. चांगला स्ट्रोक, बॉल फक्त उडवलाय नो मॅन्स लँडमधून, परंतु वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जबाबदारीनं स्ट्रेट डाऊन झोनमध्ये पोहोचलाय आणि सहज गतीनं त्यानं झेल देखील काबीज केलाय. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन झालंय. नितीन मात्र परत आहेत. विकेट नंबर 1 बॅक टू दी डगआउट. तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती, तुमचं शौर्य पाहून पोहोचली जगभर कीर्ती. आस लागली तुमच्या आगमनाची, पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची, एवढीच इच्छा या मावळ्याची. अर्थातच सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. अर्थातच ओढ 19 फेब्रुवारीची, कारण छत्रपतींच्या नावानं ओळखलं जाणारं हे क्रीडांगण मी तर म्हणेन की भिवंडीच्या कारकिर्दीतलं इतकं सुसज्ज भव्य दिव्य, अगदी इतक्या मोठ्या गॅलरीज, स्टँडची जेव्हा जेव्हा आठवण होते तेव्हा तेव्हा लॉर्ड्सच्या मैदानाची. म्हणजे भले ग्रामीणचं पटल असेल परंतु इतकं दैदिप्यमान आणि दूरदृष्टीचं कोणगावकरांनी, त्याकरता त्यांच्या कार्याला एक मानाचा सलाम. क्रीडा विश्वामध्ये आपण सध्या पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऋषभ काटेनं मात्र 15 धावा खर्च केल्यात. 6 बॉल त्यानं फेकले, ज्यामध्ये एका विकेटचा समावेश आहे. अर्थातच नितीनला परतावा लागलाय, परंतु ज्याच्या नावाचा बोलबाला, अर्थातच हा खेळाडू पडद्याच्या मागे आहे, परंतु या खेळाडूच्या खेळाची चर्चा सातत्यानं आपण पाहत आलोय. अर्थातच त्याची कारकीर्द फार प्रदीर्घ आहे. तोच सूरज दुधकर मैदानाच्या आतमध्ये, ज्याला तुम्ही पाहू शकाल डावखुऱ्या हाताचा, आणि खऱ्या अर्थानं सध्या त्याची वर्णी लागणार आहे. रवी वायले एक लेजंड क्रिकेटर सध्या मैदानाच्या आत आहेत. षटक नंबर 2 अक्षय पाटील आलेत, ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय आणि पुन्हा एकदा सज्जता दाखवली जाते. टीम जय गावदेवी आई गावदेवी वसार संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली होती साई स्पोर्ट्स खारबाव संघानं आणि निर्णय स्वीकारला होता तो प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. चांगली चेसिंग होऊ शकते या मैदानात. हीच डांबरी विकेट तुम्हाला हे संकेत देईल. तर सुरुवात होते. अक्षय पाटील पहिला बॉल घेऊन सज्ज सूरज दुधकरच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी बॅट अँड पॅडमधून बॉलला जबाबदारीनं निभावलंय आणि त्यानंतर बॉल गेलाय ऑन साईडला. एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती मात्र धावफलकावर जोडली जाते ती तब्बल 16 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 16 धावसंख्या एकंदरीत या आधीच्या सामन्यामध्ये
रवी वायलेनं तब्बल 55 ते 56 धावसंख्येची खेळी उभी केली. अर्थातच 63 माफ करा रन्स 63 धावा रवी वायलेच्या बॅटमधून आल्यात आणि लगातार 2 सामने खेळत आहेत. 20 वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ कारकीर्द या खेळाडूची क्रिकेट विश्वामध्ये आणि असं असताना देखील स्टॅमिना किती आहे, स्वतःचं मी तर म्हणेन की मनोबल किती आहे, आत्मविश्वास किती आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत रवी वायले. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज अक्षय पाटीलच्या विरोधात. सुपर बॉलिंग, डीप यॉर्कर फेकलाय, ऑपस्टिकच्या आणि वाईटच्या मधोमध बॉलला डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाज खूप हुशार आहे अक्षय पाटील, कारण त्याला ठाऊक आहे समोर अगदी या क्रिकेट विश्वातील पटलावरचा राजा उभा आहे आणि त्याच्या विरोधात जर लढायचं आहे तर मग आपल्या तालमीतले सर्वोच्च चेंडू या मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला फेकावे लागणार आहेत आणि अर्थातच तेच काम या मैदानाच्या आत सध्या हा खेळाडू करतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अक्षय पाटील त्याच्या विपक्षामध्ये रवी वायले सज्ज होत आहेत. हा बॉल गुड लेंथवर होता परंतु लेग स्टिकवरनं बॉल स्लाइस झाला बॅटवरनं. प्रयत्नांची परिगाथा लिहिली असती जर हा झेल झाला असता तर. मी तर या खेळाडूच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं सलाम करेन, कारण इतक्या दर्जेदार प्रयत्न तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका. अडचणी किती समोर उभ्या ठाकल्यात, परंतु तुमच्या अडचणींना मात्र जरूर सांगा की तुमची आयुष्यातली ध्येय उद्दिष्ट आणि स्वप्न किती मोठी आहेत आणि तेच काम सध्या अक्षय पाटील करतोय. समोर धुरंधर असताना देखील या पद्धतीनं खेळी होणं कमालीची तारीफ या खेळाडूची करावी लागणार आहे. अर्थात अक्षय पाटील 3 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 18 पुरेपूर रोख लागली आहे धावसंख्येला, कारण पहिल्या षटकात महागडे ठरले होते ऋषभ काटे आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाची अनुभूती पहा. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फक्त 18 या आकड्यावर. गोलंदाज तयार, हा बॉल फक्त फ्लिक केलाय, बॉल स्क्वेअर लेग मध्ये, समोर क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. अतिशय चित्त थरारक दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पलट वार जरूर होईल यात, कारण एका जखमी वाघाला तुम्ही जीवनदान दिलंय आणि डेफिनेटली या जंगलाचा राजा कोण तर हे मात्र तो दाखवून देईल का, आणि ही चूक मात्र साई स्पोर्ट्स खारबाव संघाला फार महागात ठरू शकेल का. परंतु पहा, अपयशाच्या विरोधात तुम्हाला झगडावं लागतं. अपयशातून अडचणी शोधू नका तर संधी शोधा. याच संधी तुम्हाला विजयाच्या पटलापर्यंत घेऊन जातील आणि तेच काम सध्या आता साई स्पोर्ट्स खारबाव संघाला करायचं आहे. गोलंदाज तयार, षटकातला 5वा बॉल घेऊन अक्षय पाटील सज्ज होतोय. समोर आहे सूरज दुधकर. आखू टप्प्याचा बॉल, ज्यावरची संधी सूरज दुधकर सोडणार नाही. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज दुधकरच्या बॅटमधून येतोय धमाकेदार षटकार. मैं तो मानें कि वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, केवल उसी खेल का मजा है जिसमें हार का रिस्क हो. रिस्क घ्यावी लागेल. हर्षद मेहता सिरीज पाहिली आणि त्या सिरीजमध्ये एक हर्षद मेहतांचं वाक्य आहे, जहा रिस्क है वहा इश्क है. आणि ज्यानं रिस्क घेतली, कम्फर्ट झोनच्या ज्या खेळाडू कम्फर्ट झोनच्या बाहेर निघले तेच खेळाडू मात्र चाललेत. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच इशारा करतायत नाईक सर, अर्थातच वाईट बॉल. आणि याच एकेरी अतिरिक्त धावसंख्येनं धावफलकाचा आलेख मात्र वाढतोय. धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती मात्र 26. यस, हा आकडा जेव्हा जेव्हा धावफलकावर येतो तेव्हा तेव्हा आठवण होते परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालखंड आणि प्रभागाची राज्यघटना भारताची लिहिण्याचं काम मात्र 26 नोव्हेंबर 1949ला पूर्ण झालं. अर्थातच एक फार मोठी कामगिरी आपल्या भारताच्या प्रजासत्ताक सार्वभौमत्वाची. हा फटका पुन्हा उडवलाय मिड विकेट मध्ये, आता चुकी होणे नाही. अप्रतिम झेल टिपलाय. सूरज दुधकरला बाद होऊन परतावं लागेल. विकेटचं पतन, विकेट नंबर 2. मिस्टर सूरज दुधकर हॅज टू डिपार्ट.
खरं तर रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून बघू नका. रस्ता खराब लागला म्हणून थांबू नका. गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असू शकेल. अर्थातच असं म्हणतात ना की हे जीवन तुम्हाला जर जगायचं असेल तर आकांक्षा आणि अपेक्षा यापेक्षा मनाचा समाधानामध्ये तुम्हाला हे जीवन जगावं लागेल. डेफिनेटली या मैदानाच्या आत देखील खेळाडूंना संघर्ष करायचा आहे. त्या संघर्षासाठी त्या विजयाकरता तुम्हाला झगडायचं आहे. मनात मनगटात जिंकण्याची जिद्द पाहिजे. रिझल्ट काही येऊ द्यात. अर्थातच 100% योगदान 100% एक्सटेंड तुमचं या मैदानात देणं फार गरजेचं आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. जगदीश दुधकर कर्णधार स्वतः आलाय. सरसेनापती आहे अर्थातच आई गावदेवी वसार संघाचा. कारण याआधी देखील पहिल्या मॅचमध्ये जगदीश दुधकरनं प्रतिक्रिया दिली की समोर कोणीही असू द्या किंवा खेळ कसाही होऊ द्या, आम्ही या मैदानातून आमचं 100% योगदान देण्याचं काम करू. आणि आता रवी वायले एक लढवय्या योद्धा सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वतःचे पाय रोवून पाय ठाकून उभा ठाकलाय. अर्थातच या विकेटवर मात्र आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं फक्त एकच चौकार आलाय. परंतु या असं म्हणतात की प्रामाणिकता, संयम आणि जिद्द चिकाटी या सगळ्यांचा संगममेळ तुमच्याकडे असेल तर मग मात्र या क्रीडा विश्वामध्ये तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. तेच काम सध्या रवी वायले करतायत. हा बॉल किती परफेक्शन आहे या शॉटमध्ये. इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं. बॉल चाललाय फाईन लेग रिजन मधून रवी वायलेच्या बॅटमधून येतोय. दर्जेदार तर या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. ऋषभ काटे पुन्हा आलाय. या वैयक्तिक कोट्यातनं दुसरं षटक फेकण्याकरता आणि सांघिक कोट्यातनं तिसरं षटक ज्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. अगदी पुन्हा एकदा सज्जता दाखवली जाईल. पावलेन सिटी एंड सुसज्ज आणि भव्य दिव्य हे जे मैदान आहे. अर्थातच जेवढी प्रशंसा करावी खुनगावकरांची, जेवढी तारीफ करावी या मैदानाकरता, जेवढा संघर्ष करावा लागलाय, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा जास्त ओढ आणि चुणूक ही तुम्हाला चांगल्या दिवसांची लागेल. त्याकरता तुम्हाला संघर्ष जरूर करावा लागेल. चांगलं एक्झिक्युशन ऋषभ काटेच्या माध्यमातून डीप यॉर्कर पॉकेटमध्ये फेकलाय. खूप कमी गोलंदाजांना ही कला अवगत आहे. रवी वायले सारख्या बलाढ्य आणि बलशाली खेळाडूच्या विरोधात या पद्धतीनं गोलंदाजी होणं, कमबॅक करणं फार जे दुसऱ्या चेंडूवर कमबॅक मात्र जरूर झालाय. धावसंख्येला रोख लागली आहे 30. हा आकडा धावफलकावर जोडला गेलाय. भारतीय संघाचा कर्णधार सध्या ज्याच्या शिरावर शिरपेच रोवला गेलाय रोहित शर्माचा आकडा 30 एप्रिल सातत्यानं आपण पाहत आलोय. स्कूप केलाय बॉलला, पल्लू स्कूप, परंतु फाईन लेग शॉर्ट फाईन लेग मधून हा बॉल सरळ निघून जाईल. तब्बल या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 34 रन्स ऑन बोर्ड. 34 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. याआधी देखील एक भलं मोठं लक्ष उभं केलं होतं आई गावदेवी वसार संघानं, परंतु आता देखील तशीच वाटचाल चालू आहे. परंतु समोर आता तुल्यबळ आणि बलशाली खारबाव संघ आहे. कारण हार मानणं या खारबावकरांच्या रक्तात देखील नाहीये. आणि तेच सध्या पटलावर एक द्वंद्व युद्ध, या क्रिकेटच्या पटलावरची घमासान, या क्रिकेटच्या पटलावरचा अगदी मी तर म्हणेन की चित्त थरारक चुरशीचा सामना आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला जरूर मिळेल. आजच्या दिवसात आपण पाहतोय एका नामांकित संघाचं आगमन देखील झालंय. जय बजरंग स्पोर्ट्स गोरसाई बी संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. हा स्ट्रोक उडवलाय रवी वायले. टायमिंग बेमिसाल, चेंडू निघून जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. रवी वायले मात्र आता खुलेआम, मी तर म्हणेन की बेफाम फलंदाजी सध्या मैदानातून सुरू आहे. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर ओम साई फिटनेस जिम यांच्या वतीनं सर्वोत्कृष्ट, मी तर म्हणेन की सर्वात जास्त षटकार, चौकार आणि सर्वात जास्त विकेट टिपणाऱ्या खेळाडूला पुरस्कृत म्हणून आकर्षक ट्रॉफीज देण्यात येतील.
तर धन्यवाद ओमसाई फिटनेस जिम. सेन्सिबली एकेरी धावसंख्या घेतली गेली बॅकवर्ड पॉईंटमधून. धावांची गती जर आपण पाहाल तर 41 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 5 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. दोस्तों मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्याकरता सध्या संघर्ष सुरू आहे ऋषभ काठेचा. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू फलंदाज जगदीश दुधकरच्या विरोधात फेकण्याकरता सज्ज होतोय. पॅव्हलियन सिटी एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाजाची सुरुवात होतीये. ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल होता ज्याला तब्दील केलाय. मिडॉन मधून बॉल चाललाय लॉंग ऑनला. समोर क्षेत्ररक्षक पोहोचले आणि पहा व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. पहिल्यांदाच आपण पाहतो या स्पर्धेत 4 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा लॉन्च केली जाते आणि यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आणि दूरदृष्टी आहे आदरणीय भूषणदादा भगत यांची आणि परेशजी महाजन सरांची. टेक्निकली आपण चेक करूयात. पंच देखील तैनात आहेत. शिवराम वैती सर त्यांच्यासोबत टेक्निकल टीम भूपेश कराळे आणि त्यांचे साथीदार. अर्थातच जे काही योग्य आणि फेअर आहे ते दिलं जाईल कारण आपला तो वाळा आणि लोकांचा तो कार्टा असं या मैदानातून या समालोचन कक्षातून होणार नाही. फलंदाजाला परतावं लागेल. विकेट आहे. फार महत्त्वाचा शिलेदार मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. परंतु या क्षेत्ररक्षकाचं आणि कलेक्शन करणाऱ्या कलेक्टरचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. इतक्या वेगानं धावचित केलाय की रनिंग बिटवीन द विकेट सुरेख असताना देखील त्या फलंदाजाच्या धावगतीला बीट करत मात्र धावचितची जी संधी होती ती धावचितची संधी मात्र तिचं सोनं केलंय. अर्थातच वसार संघाचा एक सरसेनापती ज्याला परतावं लागतंय मैदानातून. तिसरं षटक जे प्रगतीपथावरनं संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42. गडी बाद झालेत आतापर्यंत ते 3. माझ्या साथीने जोडले गेलेत ऑलराऊंडर अर्थातच समालोचन आणि स्कोरर. येस तर ही खरी तर मेहनत आहे जेवण पाटील सरांची आणि अर्थातच आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर येत आहे. आपण पाहत आहात गुरुकृपा चषक 2022चा थरार. अमर पाटील ज्येष्ठ उद्योगपती मॅन फ्रॉम गोवेगाव या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण त्यांना विनंती करूयात की मुख्य मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. आदरणीय अमरदादा पाटील. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. समोर आहे अर्थातच विश्वास आलेत. गुड लेंथवर बॉल होता. फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न झालाय. शॉट फाईन लेग मधून अगदी थोडंसं नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळत आहे खारबाव संघाच्या माध्यमातून. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि याच एकेरी दुहेरी धावसंख्येची किंमत काय ते मात्र मागच्याच आठवड्यात याच मैदानानं दाखवलं. 40+ ची स्पर्धा सुरू होती. 2 नामांकित संघ एकमेकांच्या विरोधात भिडत असताना मात्र एका संघाला परतीच्या प्रवासाला जावं लागलं. अर्थातच हीच एक धाव जिनं असंख्य व्यावसायिक संघांना लाखो रुपयांची पारितोषिकं विजयी होण्यापासून रोखलंय. हीच एक धाव याच क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला याच एका धावेची किंमत ओळखावी लागणार आहे. चेंज ऑफ पेस हुलकावणी देणारा चेंडू मी तर म्हणेन की एक्झिक्यूट केला गोलंदाजानं. अगदी ज्याला रॉंग वन आपण संबोधित करूयात. अर्थातच हा बॉल लेग स्टिकवर टाकला. अगदी फ्लायटर मुवमेंट होती किंवा ज्याला प्रोजेक्टाईल मोशन प्रॉपर असं म्हणता येईल आणि तदनंतर चेंडूला लेग कट केलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे कौशल्य आहे गोलंदाजाचं. अर्थातच दुसरा बॉल निर्धाव फेकलाय. गोलंदाज नितेश पुन्हा एकदा सज्ज.
ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय परंतु दुखापत झाली आहे. पंचांना आपण विनंती करूयात. तर थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला. खूप जास्त काही जर असेल इंजुरी तर मग आपण रेस्ट घेऊ शकता ॲज पर क्रिकेट रूल. आणि ज्यामध्ये आपण पाहतो ना की प्रत्येक खेळ हा नियमावलीवर आधारित आहे. क्रिकेटचा पहिला नियम जसं तुम्हाला सांगतो ना की 11 खेळाडू घेऊनच तुम्ही मैदानात उतरलं पाहिजे, त्यावेळी दुसरा नियम सांगतो तुम्हाला की क्रिकेट खेळत असताना हा एक मैदानी खेळ आहे, त्यामध्ये 2 सबस्टिट्यूशन तुम्ही बाळगू शकता. आणि ज्यावेळी तुमच्या 11 स्क्वॉडमधला एखाद्या खेळाडूला इंजुरी होईल त्यावेळी तुम्ही तो सबस्टिट्यूशन एक वापरू शकता. परंतु त्या सबस्टिट्यूशनला वापरताना त्याला फलंदाजी, त्याला गोलंदाजी, त्याला यष्टीरक्षण किंवा कर्णधारपद या 4 गोष्टी तुम्ही देऊ शकत नाहीत. हा क्रिकेटचा तिसरा नियम तुम्हाला सांगेल. तर डेफिनेटली त्याच नियमाची अंमलबजावणी आता करावी लागणार आहे, अर्थातच टीम आई गावदेवी बसार संघाला. तर खऱ्या अर्थानं पहा की एक मानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. आदरणीय या स्पर्धेचे संकल्पक सन्माननीय भूषणदादा यांच्या वतीनं आलेल्या प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील या क्रिकेट विश्वाला उंचावणाऱ्या कामगिरी करणाऱ्या या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तिमत्वाचं सहर्ष स्वागत. अमरदादा पाटील आमच्या समवेत जोडले जात आहेत. गोवेगावचं एक डॅशिंग रुबाबदार पर्सनॅलिटी, हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल, आता चेंडू ग्लान्स केलाय, बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, समोर क्षेत्ररक्षक आहे, अगदी जबाबदारीनं चेंडूला स्थगिती दिली आहे. आणि तदनंतर मग धावसंख्या कन्वर्ट होईल. ही धावांची गती याच एका आकड्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते आहे, ती तब्बल 45 या आकड्यावर. नितेश पाटीलनं मात्र मोजून मापून गोलंदाजी केली आहे. अर्थातच त्याच्या षटकामध्ये त्यानं 4 बॉल फेकलेत आणि 3च धावा त्यानं खर्च केल्यात. गोलंदाज तयार. सुपर बॉलिंग पुन्हा एकदा मॅग्निफिसंट, अर्थातच फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल चाललाय, जिथून फक्त एकेरी धावसंख्या मिळेल. रवी वायलेचं बाद होणं हे अर्थातच या मॅचमधला टर्निंग पॉईंट असणार की काय असं वाटायला सुरुवात झाली, असे सांकेतिक चिन्ह दिसायला सुरुवात झाली. अर्थातच ज्या बॉलवर बाद झाले, चौथ्या षटकाच्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ज्यांना धावचित म्हणून परतावं लागलं, परंतु तदनंतर 12 बॉलचा खेळ पलटवण्याची क्षमता असलेला खेळाडू मात्र मैदानात नव्हता. अर्थातच रवी वायले त्याची कमतरता मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये जाणवेल का. तर पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतून 20.12 मीटरच्या दरम्यान. अर्थातच 22 यार्डचं हे स्टँडर्डाइज अंतर कापत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. याच 2 धावांच्या मदतीनं धावांची गती मात्र पोहोचली आहे, ही तब्बल 48 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु जसा जसा सूर्यदेवतेनं देखील आपली जी काही प्रखरता होती ती दाखवायला ज्यावेळी सुरुवात केली आहे, त्यावेळी बॉलनं जायला देखील सुरुवात केली. अर्थातच चेंडू सहजगत्या सीमारेषा पार देखील होतोय आणि याच गोष्टीचं भान आता राखावं लागणार आहे अर्थातच साईश स्पोर्ट्स खारबाव संघाला. तर शेवटचे 6 बॉल आहेत. तर आपण पाहत आहात गुरुकृपा चषक 2022 स्वर्गीय गुरुनाथजी भगत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय सन्माननीय भूषणजी भगत साहेबांच्या संकल्पनेतून साकार होणारे कोणगावकरांच्या वतीनं
क्रिकेट विश्वातील एक अजरामर इतिहासामध्ये लिहिली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच गुरुकृपा चषक 2022 हा थरार, ज्यामध्ये महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटमधील 1 गाव 11चे नामांकित तब्बल 32 संघ तुम्हाला फक्त खेळताना दिसतील. काल आपण पाहिलं अर्थातच जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ या स्पर्धेतून अंतिम फेरीत पोहोचलाय. केतन म्हात्रेची वाजवी खेळी आणि अर्थातच कोण विसरेल या टेनिस क्रिकेट विश्वातील सगळ्यात महागडा खेळाडू गाव गटातला म्हणून त्याची वर्णी आहे. तब्बल 3 ते 4 मॅन ऑफ द सिरीजच्या कार त्याच्याकडे आहेत आणि आता अर्थातच 19 बाईकला पार करत केतन म्हात्रेनं मात्र बायकर मॅन म्हणून देखील माऊली 11 वाकळण यस आदरणीय मिथुन पाटील फॅन क्लब टीम अर्थातच या मैदानात ते माऊली 11 या नावानं खेळत आहेत. परंतु जेव्हा जेव्हा व्यावसायिक क्रिकेटमध्ये जेव्हा त्यांना आम्ही पाहिलं तेव्हा जीजी स्पोर्ट्स वाकळण या नावानं हा संघ बहुतांश वेळा आला. अर्थातच जीत भोईर, मोतीराम भोईर, ऋषी भोईर, त्यानंतर केतन म्हात्रे त्यांचा हा संघ आहे. अर्थातच डोंबिवली ठाणे ग्रामीण क्रिकेटमधील एक बलाढ्य आणि बलशाली क्रिकेट त्यांनी सातत्यानं दाखवलं. शेवटचं षटक, हा बॉल पंच केला, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय, जिथून एकेरी धावसंख्या कन्वर्ट होतीये. एका धावसंख्येच्या मदतीनं धावांची गती मात्र 49. खरं तर प्रणय पाटील आलेत, स्वतः चेंडूला हातात घेतलाय. या आधीच्या मॅचचा सुपर हिरो होता. खारबाव संघासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली आहे या खेळाडूची आणि जेवढे चढउतार या खेळाडूनं पाहिलेत खारबाव संघासाठी, आता मात्र झगडायचं आहे. हा बॉल लेग कटर, प्रॉपर एक्झिक्युशन, आदळला बॉल देह यष्टीवर आणि तदनंतर मात्र पंच इशारा करतायत लेग बाईटचा. अर्थातच पुन्हा एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती मात्र जाऊन पोहोचतीये ती आता अर्धशतकावर. अर्थातच 50 धावा 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यामध्ये 3च गडी बाद झालेत. एक रिटायर्ड हर्ट आहे अर्थातच ज्याला इंजुरी झाली तो फलंदाज विश्वास ज्यांना परतावं लागलं या मैदानातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रणय पाटील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. क्रमांक 3चा चेंडू हाताळण्याकरता. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात मित्रांनो. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा मग कृती करण्याऐवजी आपण फक्त विचार करत राहतो. आणि पुन्हा पहा मैदानाच्या आतमध्ये पडझड होतीये, फलंदाजाला परतावं लागतंय. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 4 परतीच्या प्रवासाला डीजे. पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती ही तुमची लढण्याची वृत्ती संभवते. आणि मैदानात जो कधी लढू शकत नाहीत तो मात्र कधीही जिंकू शकत नाहीत. तर लढायचं आहे मैदानाच्या आत. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. येतोय धमाकेदार चौकार. 4 मिळतील आणि याच चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 54 या आकड्यावर. 4 विकेट बाद होण्याच्या मोबदल्यात. अर्थातच हा चौकार आलाय, खूप उशिरानं हा फटका आलाय. प्रणय पाटीलच्या विरोधात ही फटकेबाजी केली जाते असं आपण जरूर म्हणूयात की कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करत राहा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यात मनगटात ठेवा. हा बॉल पुन्हा उडवलाय एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून चेंडू निघून जाईल. 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द रोप चौकार आलाय. फलंदाजानं मात्र खूप दर्जेदार कामगिरी करायला सुरुवात केली आहे. जयच्या बॅटमधून अजून एका पाठोपाठ 2 चौकारांची खेळी आणि याच चौकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती 58 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या सत्रातला. अर्थातच हा पूर्वार्ध आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल, बॅटची एज अँड इट्स टेकन. फलंदाजाला परतावं लागेल. दोन्ही संघ नोंद घ्या. 58 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 59 धावांची गरज आहे. देर आर 59 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम साई स्पोर्ट्स खारबाव इन 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू 59 धावा. साधारणतः 2 धावा प्रति चेंडूवर राखावा लागणार आहेत. आणि यानंतर पूर्वार्धाचा अगदी सांगता आपण पाहिली आहे. उत्तरार्धाची सांगता करण्याकरता मायक्रोफोनवर आपण तुर्तास बदल करतोय. पुन्हा एकदा आमच्या साथीनं जोडले जातील सुनीलजी पवार. धन्यवाद.
टॉस बॉक्स यायचं आहे. तसेच भव्य स्पोर्ट्स कोलशेत आणि गोरसई बी आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. संदेश गोरसई बी या कॅप्टन आपलं देखील टॉस बॉक्स मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. उज्ज्वल पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. एक लक्षात घ्यायचं स्पेशल कॉईन आहे स्पर्धेसाठी. कॉईनची एक बाजू आहे चेरोबा आणि कॉईनची दुसरी बाजू आहे गुरुकृपा. एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. चेरोबा असं म्हणणं आहे आणि कॉल गुरुकृपा येतोय. मान्यवरांना विनंती करतो आपण पुनश्च एकदा व्यासपीठावर स्थान बनवायचं. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. नाणेफेकीचा कौल भव्य 11 कोलशेत संघाचे संघनायक जेतू शेळके. टॉस जिंकलेले काय निर्णय? पहिले फिल्डिंग करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? बॉलिंग थोडी वीक आहे त्यामुळे आम्ही चेस करणार पसंत करू म्हणून आम्ही पहिले फिल्डिंग करून घेऊ. ठाणे परिसरातील तुमचा संघ आहे. ठाणे परिसरामध्ये तुम्ही खूप स्पर्धा खेळल्यात, परंतु ही जी स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. कोणगावचा गौरव वाढवणारी स्पर्धा आहे. स्वर्गीय गुरुनाथ कान्हा भगत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे. गुरुकृपा चषक 2022 या स्पर्धेचे वन मॅन शो भूषण भगत साहेब यांच्या वतीनं शो ठेवण्यात आलेला आहे. काय सांगशील हे मैदान, हे आयोजन, नियोजन? आयोजन फार सुंदर आणि ओपन ग्राउंड फुल सर्कल कुठे खेळायला भेटत नाही, तर चांगली मॅच बघायला एक मजा येईल चांगली. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस गमावलेले प्रथम फलंदाजी करायच्या. नो डाऊट तुमच्या संघाने देखील मागील काही हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न असेल. नो डाऊट तुमच्या समोर देखील एक बलाढ्य संघ आहे, कोलशेत संघ आहे. या संघाने देखील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. कोणते असे स्टार ट्रम्प कार्ड फलंदाज असतील ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील संघाला जास्त धावा पूर्ण करण्यासाठी? पवन आहे, भावेश, सूरज, राहुल आणि मेघनाथ. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक रोमांचकारी सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतर जे सामने झालेले आहे, भव्य 11 कोलशेत संघाचे संघनायक जितू शेळके यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. गोरसई बी या संघाला मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत सुनील पवार. अनेक 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 धन्यवाद जयवंत पाटील. अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पाहतोय आपण टेनिस क्रिकेटचा बिग शो.
तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल साई स्पोर्ट खारबाव विपक्ष पाहतोय आपण गावदेवी वसार अशी लढत नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली होती वसार या संघाने आणि निर्धारित 5 षटकामध्ये जे टार्गेट उभं केलं आहे ते 59 धावाचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट स्वीकारण्यासाठी साई स्पोर्ट खारबाव संघाची सलामी जोडी पाहतोय आपण. प्रणय पाटील आणि त्याच्या समेत करण पाटील खूप चांगली जोडी आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला आपण अभेद भागीदारी केली होती. एक कीर्तिमान प्रस्थापित केला होता. सर्वोच्च भागीदारीचा विक्रम या जोडीचे नावावर आहेत आणि परत एकदा तीच जोडी खेळपट्टीवर आहे आणि पहिल्या षटकाला टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सज्ज होताना. पहिल्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. सूरज यांचं पंचाची दुनिया समांतर रेषेत आणि अतिरिक्त धावेनी संघाचं खातं उघडलं गेलं. वाईट प्लस बाईटच्या स्वरूपात एक सिंगल म्हणजे एकूण 2 धावा. सज्ज होताना परत गोलंदाज सूरज. यावेळेस पाहतोय आपण का तिचे सुरेख फटका चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर फरार होतोय. सीमा पार येतोय चौकार. याच पात्र रिवर्स अटेंड केलंय. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये आणि आता मात्र अजून एक चौकार ठोकलंय. सुरेख फलंदाजी प्रणय पाटील ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये आणि मग सिटी क्रिकेट असो की मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप मूल्यवान खेळाडू आहे या संघासाठी. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली होती. 43 धावाची खेळी साकारली होती आणि आता मात्र 59 धावाचं टार्गेट स्वीकारताना मनसोक्तपणे फटकेबाजीला प्रारंभ केले आणि सुरुवात तर अतिशय सुरेख पाहतोय आपण. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार वसूल केलाय. संघात धावसंख्या आता मात्र दुहेरी प्रवेश करते ती 10. सूरज डावकुरा वेगवान गोलंदाज समोर प्रणय पाटील. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्विंग करण्याचा प्रयत्न पण यावेळेस मात्र बीट होतोय. अशी गोलंदाजी करावी लागेल जय गावदेवी वसार संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला कारण की या मैदानाचा आणि या खेळपट्टीचा जर विचार केला आपण एवढी मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. 59 धावाचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट स्वीकारताना मात्र साई स्पोर्ट खारबाव जर विचार केला आपण तर महेंद्र पाटील सर्वांची लाडकी मामा यांचा संघ आहे. याच पाहता चांगला फटका जाईल चेंडू सीमेरेषेच्या बाहेर येतोय चौकार. प्रणय पाटील वंडरबॉय ऑफ खारबाव संघाचा गौरव. रिवर्स अटेंड केलंय. अजून एक देखना फटका जाईल सीमा पार येतोय अजून एक दमदार चौकार. आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये उच्च कोटीचा परफॉर्मन्स करताना पाहतोय. याच पात्र सरळ फटका डाऊन द ग्राउंड सुरक्षित फटका अजून येईल एक चौकार. काय क्लास सुरुवात पाहतोय आपण. एक क्लास फटकेबाजी पाहतोय आपण आणि जयवंत पाटील असं नाही की एकाच साईडला फटके खेळले जसं चेंडू त्या प्रकारे प्रहार केले आणि चोही बाजूनी चौकाराचा पाऊस पाडलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चौकार. काय क्लास आहे म्हणून तर अतिशय महान आहे प्रणय पाटील
खारबाव संघाचा हा एक उच्च कोटीचा खेळाडू. अगदी बरोबर आपण सांगितलं. त्याचा जर वॅगन व्हील आपण बघितला तर चौफेर फटकेबाजी करताना पूर्ण मैदानाच्या अगदी आपण विचार केला चांगली फटकेबाजी करतोय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आहे साईश खारबाव या संघाची. सज्ज होताना यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समंत्रेशीत वाईटचा इशारा येतोय आणि हा चेंडू परत टाकावा लागेल. एक खूप महान गोलंदाज सातत्याने उल्लेख केला होता पहिल्या सामन्यात. यावेळेस पात्र टप्पा पडल्यानंतर हा थोडासा चेंडू बाहेर वळतोय. अतिशय सुरेख हा चेंडू होता. सूरज कांबळे यांचं व्यासपीठावर आगमन होतोय. मी आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज गिरीश, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये या गोलंदाजाचं. या पता स्लॉक सिफ सुरेख फटका स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. चौकार. सुरेख फटकेबाजी पाहतोय आपण. या स्पर्धा परत स्लॉक सिपचा फटका पाहतोय. अधुऱ्या मनाने हा फटका खेळला होता. मेडिकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेनी संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 28. तब्बल 5 षटकामध्ये 59 धावाचा टार्गेट आहे आणि तो स्वीकारताना मात्र एक दमदार तुफानी मजबूत सुरुवात पाहतोय आपण. साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून दोन्ही सलामीचे फलंदाज आक्रमण करताना पाहतोय. सफल झाला आहे पण यावेळेस पाहता अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता आणि जास्त सफल झाला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गिरीश हा गोलंदाज. धावसंख्या 28. गिरीश सज्ज होताना परत शेवास पाहता अजून एक चांगला चेंडू. आता मात्र पहिल्या चेंडूवर वाईट टाकला त्यानंतर मात्र चौकार. त्यानंतर मात्र काय सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज गिरीश. यावेळेस पात्र अतिशय सुरेख हा फटका पाहतोय. येतोय षटकार. तेवढं आहे त्यामध्ये प्रणय का आक्रमण केलेले आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 चौकार 1 षटकार त्यांनी मारले. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 34. तर एक दमदार सुरुवात. इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल जय गावदेवी वसाऱ्या संघाला तर प्रत्येक अंतरात विकेट प्राप्त करून दबाव टाकणं गरजेचं आहे. पण जयवंत पाटील जर विचार केला आपण पूर्णपणे सामना दुसऱ्या षटकाचा जर विचार केला आपण साई स्पोर्ट खारबाव संघाने स्थिती मजबूत केलेली आहे. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन कुणाल येतोय मारा करण्यासाठी. अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल वसार संघाला आणि तो ब्रेक थ्रू कुठला गोलंदाजी तर मात्र मिळून देईल. खेळण्यासाठी समोर फलंदाज करण 3 चेंडूचा सामना त्यांनी केलाय आणि 5च्या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर 5 चौकार 1 षटकारांनी 26 धावसंख्येवर प्रणय. चांगला चेंडू होता खोदून काढलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना दबाव टाकले पहिली धाव घेताना अतिशय वेगात आणि सहज मात्र दुसरी धावसुद्धा कंप्लीट करताना पाहतोय आपण करण याला. करण व्यक्तिगत 7 या धावसंख्येवर संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 36. आता मात्र विजयाकडे खूप मजबूत स्थितीकडे जाताना पाहतोय आपण साई स्पोर्ट खारबाव या संघाचं नाव का मोठं आहे हे त्यांनी परत दाखवले की आमच्या संघामध्ये खूप मोठे खेळाडू आहेत.
व्यासपत्रा फटका हवेत आहे पण पोचू शकणार नाही. क्षेत्ररक्षक लांगवांना क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त एक सिंगल कंप्लीट करेल फलंदाज. तिथं मात्र करण पाटील व्यक्तिगत 8 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला पोहोचतोय आणि या मात्र स्ट्राईकला पाहतोय. पण प्रणय पाटील लाजवाब बेमिसाल हम है बेमिसाल असंच म्हणावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी आजच्या दिवसामध्ये फलंदाजी केलेली आहे. यास पात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे कव्हर पॉईंटकडे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही पण तोपर्यंत वेळ होती, संधी होती दुसरी धाव पूर्ण करण्याची आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 39. एक लाजवाब पार्टनरशिप. वेलकम राजू पाटील. लागोपाठ दुसऱ्या सामन्यात मात्र एक सुरेख फलंदाजी. टर्न झालंय, चेंडूला मात्र सफल केलंय. ऑनसाईडकडे पाहतोय आपण. स्क्वेअर लेगकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचं सोडणं केलंय प्रणय पाटील यांनी. सहज दुसरी पण धाव कंप्लीट करतोय. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरताना आता मात्र तब्बल 41. 89 धावाची अभेद भागीदारी होती पहिल्याच सामन्यामध्ये आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र सलामीवीराकडून अतिशय सुरेख कामगिरी. रिव्हर्स अटेंड करायचा होता मात्र चेंडूने बॅटचा योग्य संपर्क करता आला नाही. तोपर्यंत मात्र लेगबॅटच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्या 42. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून फक्त जर विचार केला आपण 59 धावाचं टार्गेट आहे आणि जवळपास 17 धावीची आवश्यकता आहे आणि या तिसऱ्या षटकाचा खेळ हा मात्र मार्गस्थ आहे. सज्ज होतोय गोलंदाज. व्यासपथात चांगला चेंडू टर्न केले. मनगटी फटका पाहतोय आपण ऑन ड्रिपच्या स्वरूपात. लंगवाण क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवर मात्र करण पाटील अंतिम चेंडूवर एक सिंगल घेतो. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 43. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता आहे आणि साई स्पोर्ट खारबाव संघाची एकही विकेट अजून त्यांनी फेकला नाही कारण की तब्बल 10 विकेट मात्र सुरक्षित आहेत. यानंतर जो सामना होणार आहे खूप मोठा तगडा सामना पाहायला मिळणार आहे कारण की पाहतो आपण भावे 11 कोलशेत विपक्ष जे बजरंग गोडसे बी म्हणजे खूप मोठा संघ आहे. उच्च कोटीचा संघ का म्हटला जातोय आणि या संघाने भिवंडीत नव्हे तर आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर मग महाराष्ट्रात कुठं पण जेव्हा हे खेळले जातात ना त्या संघाने मात्र त्या ट्रॉफीवर नाव कोरल्या गेलेलं असा एक सर्वोत्तम टेनिसचा संघ पाहतोय आपण या भिवंडी तालुक्यामधून. आणि एक म्हणावं लागेल जेव्हा पण किती पण दादा संघ जेव्हा भिवंडी नगरीमध्ये टुर्नामेंट खेळण्यासाठी येतात ना अजून तरी मी तर म्हणेन की कुठल्याही मोठ्या संघाला भिवंडीमधून चॅम्पियन बनता आलं नाही. पण भिवंडीचे किती पण संघ बाहेर जातात तेव्हा मात्र त्या संघाने प्रत्येक टुर्नामेंटवर नाव कोरले. याच्यावरून लक्षात घ्या की तुम्ही भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण किती उच्च कोटीचं आहे. पण शेवटी क्रिकेट आहे, जर तरला महत्त्व नसते. पहिल्या सामन्यामध्ये रवी वायले अँड कंपनीने लय सुरेख परफॉर्मन्स केला होता पण या सामन्यात कुठं त्यांनी एक कारण असू शकते कारण की तुम्ही भिवंडीमध्ये खेळले तर तुम्हाला मातीची खेळपट्टीवर जास्त सराव असते. हा एक बेनिफिट असू शकतो. पण भिवंडीतले खेळाडू मग खेळपट्टी कुठली असो मग भिवंडीची या बाहेर असो ती कुठे असो माती असो की डांबरी असो त्यांचं खेळण्याचा जो प्रयत्न असतो त्याचं 100% देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याच माध्यमातून भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीण खूप उच्च कोटीचं आहे. आणि कालसुद्धा आम्ही वाकलनच्या संघासोबत ही चर्चा केली होती की जेव्हा तुमचा संघ भिवंडीमध्ये येतोय एवढा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला मातीच्या खेळपट्टीवर खेळण्याची सवय आहे म्हणून आम्ही भिवंडीमध्ये सक्सेस होत नाही. यावेळेस पाता चांगला चेंडू नाही आहे. टप्पापर्यंत खूपच बाहेर होतो. त्यानंतर मात्र वाकलन संघाचे एका खेळाडूला मी सांगितलं होतं की आमचे भिवंडीचे खेळाडू सुद्धा बाहेर जातात मातीच्या पिचवर खेळतात तिथे पण चॅम्पियन बनत आहोत. कुठंतरी तुम्ही जेव्हा बाहेर जाताना तुमच्यात क्षमता असणं गरजेचं आहे. समोर संघ कुठला आहे या संघाला पाहिजे नाही आपला नेचरल खेळ काय हे दाखवायचा आपण प्रयत्न निश्चित करणार. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. गिरीश अपेक्षा पूर्ण करेल काय कारण की ज्या प्रकारे चर्चा करत होते की इथं मात्र थोडंसं बॅकफुटलं आहे पण गिरीशमध्ये क्षमता आहे. निश्चित उल्लेख केला होता की 10 प्रीमियर लीग म्हणजे ज्यांनी धमाल आणि कमाल केली होती या गावाचं नाव रोशन केलं होतं तोच गोलंदाजी इथं मात्र फ्रीकीचा मारा करतोय समोर खेळण्यासाठी करण पाटील. व्यासपथा चांगला चेंडू परत एकदा. आता मात्र संघर्ष करावा लागेल. टर्निंग पॉईंट ठरेल काय आणि होय पंचाचं बोट आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. प्रणय पाटील हा धावबाद.
एकच पर्याय होता इथं मात्र फलंदाजाला कसं बाद करायचं होतं तो म्हणजे धावचीच्या स्वरूपात. ज्या प्रकारे प्रणय पाटील आणि करण यांनी धमाकेदार सुरुवात करून दिलेली आहे सईस्पोर्ट खारबाव संघाला, पण मी तर म्हणेन की या षटकामध्ये अजून सामना संपला नाही आहे. फाईट करण्यासाठी खूप अग्रेसर आहे वसारा संघ आणि फाईट करतोय. संघर्ष करण्यासाठी तर मात्र सईस्पोर्ट खारबाव संघाला मजबूर केले. आता मात्र सूरज येतोय. बाहुबली अप्पा खारबाव संघाचा हा अतिशय विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून, पण विचून चालता येणार नाही. तर मात्र गिरीश नावाचा हा गोलंदाज, मी तर एकच म्हणेन जिनकी हो इरादे बुलंद हो हिमालय पर्वत को भी छू लेत आहे. गिरीश यांनी दाखवलंय की माझ्याजवळ 12 किलोमध्ये 16 रोखायचे आहेत, पण माझ्या षटकात माझा 100% मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आतापर्यंत करतोय तो. या 2 चेंडूवर लय सुरेख कामगिरी करताना गिरीश नावाचा हा फिरकी गोलंदाज. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय आपण करण आणि सूरजी जोडी खेळपट्टीवर आहे. सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपलाय. इथून मात्र भविष्य करणं उचित ठरणार नाही आहे, कारण की ज्या प्रकारे पाहतोय की आपण जे गावदेवी वसारा संघ फाईट करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि एका खूप मोठं नाव आहे या संघाचं. नावाप्रमाणे या उडलेल्या चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. आणि पहिल्या 3 षटकात जर विचार केला पण पूर्णपणे असं वाटलं होतं की एकतर्फी सामना आहे आणि एक आशेची किरण म्हणजे थोडंसं एक आशा निर्माण झाली या धावचीच्या स्वरूपात. जो विकेट त्यांनी प्राप्त केले संघाने, त्या विकेटनी मात्र पलटून वार करेल काय. इथं मात्र गोलंदाज गिरीश अँड कंपनी वसार सज्ज होताना गिरीश यावेळेस मात्र जास्त टर्न घेतोय. चेंडू खूप जास्त वळतोय आणि म्हणतात आयुष्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टीपासून खूप सावध राहावं लागते. एक वळण घेणारा रस्ता आणि क्रिकेटच्या मैदानावर वळण घेणारे चेंडू तुम्हाला धोकादायक ठरवू शकतं. या गोष्टीचा जर तुम्ही परिपक्व अभ्यास केला आणि त्याचा मार्ग शोधून काढला तर मात्र निश्चित तुम्ही यशस्वी होतात. सुरेख षटक हाताळताना पाहतोय आपण. यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका, चेंडूला भिरकावलाय, मिड विकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. याच बरोबर 50 आकडा पार करताना पाहतोय आपण साईस्पोर्ट खारबाव संघाला 51 धावा आणि बाहुबली खारबाव संघातला का म्हटला जातोय. काय शक्ती फटक्यामध्ये होती. स्पिनच्या अगेन्स्ट स्विंग केलंय चेंडूला, मिड विकेटच्या वरतून षटकार. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. एका फटक्याने मात्र साईस्पोर्ट खारबाव संघाचं पारडं खूप मजबूत झालंय. अपेक्षा निर्माण केल्या होत्या त्या विकेटनी 2 धावची झाला होता तिथून. मात्र सूरज नावाचा हा फलंदाज खेळपट्टीवर आलाय आणि पहिल्या चेंडूचा सामना करताना लांब पल्ल्याचा षटकार वसूल केलाय. 8 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र साईस्पोर्ट खारबाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर हवेत आहे. चेंडू खाली होता गिरीश आणि फलंदाज सूरज बाद. आणि सूरज यांनी या 2 चेंडूला समोर जाताना एक षटकार त्यामध्ये ठोकला होता आणि अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नांदामध्ये मात्र बॅक टू द बॉलर झेल देऊन खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केला आहे. आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण अक्षय, अजून एक युवा फलंदाज साईस्पोर्ट खारबाव संघाचा आणि त्याच्या क्षमता आहे. स्ट्राईकला फलंदाज करण पाटील आहे. अजून सलामीचा फलंदाज खेळपट्टीवरती बॅटमधून एक चौकार. धीम्या गतीचा हा 5वा चेंडू, अतिशय सुरेख हा चेंडू होता, अप्रतिम. आता मात्र 7 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाहीये हे सांगून जातोय या चेंडूवर गोलंदाज गिरीश. सामना कोण जिंकेल अजून सांगता येणार नाही, कारण की 8 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर एखादा विकेट जर प्राप्त केला तर मात्र सामना रंगतदार स्थितीकडे जाऊ शकतोय. याच पाता सफल झालाय, स्लॉक केलंय, स्कुलेकच्या वरतून ठोकलाय षटकार. डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटू
जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. आता मात्र फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. गिरीश यांचं महागडा षटक पाहिलं आपण. 2 षटकार आणि तिथं मात्र सामना आता साई स्पोर्ट खारबाव संघाकडे झुकलेला आपण पाहतोय. 6 चेंडू 2 असं समीकरण आहे साई स्पोर्ट खारबाव संघासाठी. सोपं समीकरण आहे. यानंतर भाव्या 11 ओळशेत विपक्ष जय बजरंग गोडसे बी अशी लढत पाहायला मिळेल. आणि खूप दोन्ही तुल्यबल संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये या 2 संघाचा सामना, पुढचा सामना आपण पाहणार आहोत. भावेश पवार अँड कंपनी. याच पात्र स्विचिटचा फटका पाहतोय आपण. अतिशय वेगात एक चोरटी धाव पूर्ण करताना ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव आणि या चेंडूवर मात्र सामना इथं फिनिश केलंय आणि सामना